नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीसाठी मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न उत्तरे घेणार आहोत। चला तर सुरू करूया। झोपलेले बाळ सुंदर दिसते या वाक्यातील विधी विशेषण कोणते आहे? या वाक्यातील विधी विशेषण आहे सुंदर। जेव्हा विशेषण नामाच्या आधी न येता विधिपूरक म्हणून वाक्याच्या शेवटी येते तेव्हा त्याला विधी विशेषण म्हणतात। झोपलेले हे कृंदत विशेषण आहे जे बाळ या नामाबद्दल विशेष माहिती सांगते। सुंदर हे विधी विशेषण आहे जे बाळ कसे दिसते हे सांगते। बाळ हे नाम आहे। दिसते हे क्रियापद आहे। माझा डबा खाऊन झाला शब्दशक्ती ओळखा। शब्दशक्ती आहे लक्षणा। लक्षणा शब्दशक्ती म्हणजे एखाद्या शब्दाचा मूळ प्रत्यक्ष अर्थ ग्राह्य न धरता तो दुसऱ्या संदर्भात वापरणे। येथे माझा डबा खाऊन झाला या वाक्यात डबा प्रत्यक्ष अर्थाने खाल्ला जात नाही, तर डब्यातील अन्न खाऊन झाले असा अर्थ अभिप्रेत आहे। त्यामुळे हा लक्षणा शब्दशक्तीचा उपयोग आहे। गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य या म्हणीचा अर्थ आहे ज्याची वस्तू त्यालाच भेट देणे। या म्हणीचा अर्थ असा की ज्या व्यक्तीची वस्तू आहे त्यालाच ती परत देणे। उदाहरणार्थ एखाद्याला त्याच्याकडून घेतलेली वस्तू परत भेट म्हणून देणे। झाडावर पिकलेली चिंच खूप छान लागते या वाक्यातील विशेषण ओळखा। या वाक्यातील विशेषण आहे पिकलेली। विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात। पिकलेली हा शब्द चिंच या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो। चिंच कशी आहे तर पिकलेली आहे, त्यामुळे पिकलेली हे विशेषण आहे। इतर पर्याय लागते हे क्रियापद आहे। चिंच हे नाम आहे। आईने भांडण केले या वाक्यातील आईने या शब्दाची विभक्ती ओळखा। आईने या शब्दाची विभक्ती आहे तृतीया विभक्ती। तृतीया विभक्ती जेव्हा वाक्यात ने, सी, ई हे प्रत्यय लागतात तेव्हा तृतीया विभक्ती असते। आईने या शब्दाला ने हा प्रत्यय लागला आहे, त्यामुळे तृतीया विभक्तीत आहे। या वाक्यात आई हे भांडण करणारी व्यक्ती आहे, म्हणजे आई हे कर्ता आहे। तृतीया विभक्तीचा उपयोग कर्त्याला ने प्रत्यय लावण्यासाठी होतो। भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात, तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी टिंबटिंब वापरतात, तर संभव सूचक भविष्यकाळ दाखवण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात। अपूर्ण भूतकाळ भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ वापरतात। या काळात क्रिया पूर्ण झालेली नसते, ती चालू असते। उदाहरणार्थ मी पुस्तक वाचत होतो। साधा भविष्यकाळ भविष्यात एखादी क्रिया घडण्याची शक्यता किंवा अंदाज दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात। या काळात क्रिया घडली की नाही हे निश्चित नसते, तर घडण्याची शक्यता असते। उदाहरणार्थ पाऊस पडेल। ती ऑफिसला पायी गेली या वाक्यातील पायी या शब्दाच्या विभक्तीचा कर्कार्थ ओळखा। या शब्दाचा विभक्तीचा कर्कार्थ आहे करण। करण जेव्हा एखादे साधन किंवा उपकरण क्रियेसाठी वापरले जाते तेव्हा करणकारक असतो। पायी या वाक्यात पायी या शब्दाचा अर्थ पायांनी असा आहे। पायी हे ऑफिसला जाण्यासाठी वापरलेले साधन आहे, म्हणून पायी या शब्दाचा कर्कार्थ करण आहे। संदीपला परीक्षेत एखादी तरी पोस्ट मिळावी या वाक्याचा प्रकार ओळखा। या वाक्याचा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य। जेव्हा वाक्यात कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, परवानगी, आशीर्वाद, प्रार्थना किंवा विनंती सारखे
विधी अर्थ व्यक्त होतात तेव्हा त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्यात संदीपला परीक्षेत पोस्ट मिळण्याची इच्छा दर्शवली आहे, त्यामुळे हे विद्यार्थी वाक्य आहे. प्रवीण या शब्दास कोणते अर्थ आहे? प्रवीण या शब्दास निपुण, कुशल, तरबेज असे अर्थ आहे. प्रवीण या शब्दाचा वापर एखाद्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या कौशल्याला किंवा निपुणतेला दर्शवण्यासाठी केला जातो. प्रवीण हा संस्कृत मूल धातू असलेला शब्द आहे, जो एखाद्या कौशल्यात पारंगत, निपुण किंवा तरबेज असण्याचा अर्थ व्यक्त करतो. संध्याकाळी घरी जाताना पायी जावे. पायी या शब्दाचा वापर करताना कोणत्या विभक्तीचा आधार घेतला आहे? तृतीया या विभक्तीचा आधार घेतला आहे. तृतीया विभक्ती जेव्हा वाक्यात ने, सी, ईने प्रत्यय लागतात तेव्हा तृतीय विभक्ती असते. पायी या शब्दाला ई हा प्रत्यय लागला आहे, त्यामुळे तो तृतीय विभक्तीत आहे. वाक्यात उपयोग. या वाक्यात पायी हा शब्द जावे या क्रियेचे साधन दर्शवितो. यंदा कर्तव्य आहे या वाक्यातील यंदा हे टिंब क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय वाक्यात जेव्हा क्रियेची वेळ किंवा काळ दर्शवला जातो तेव्हा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असते. यंदा या शब्दातून या वर्षी किंवा आत्ता या वेळेला असा काळ दर्शविला जातो, त्यामुळे हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. एखाद्या व्यक्तीतील क्रियाकर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते अशा क्रियापदास टिंब क्रियापद म्हणतात. द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. द्विकर्मक क्रियापद म्हणजे असे क्रियापद ज्यामध्ये कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर क्रिया घडते. या क्रियापदात दोन कर्मे असतात. प्रत्यक्ष कर्म हे कर्म नेहमी वस्तू किंवा पदार्थ असते. अप्रत्यक्ष कर्म हे कर्म नेहमी व्यक्ती असते. योगेश खूप हट्टी आहे, घरच्यांचे मुळीच ऐकत नाही. या वाक्यातील मुळीच हे टिंब क्रियाविशेषण अव्यय आहे. मुळीच हे परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय जे क्रियाविशेषण अव्यय क्रियेचे परिणाम किंवा प्रमाण दर्शवते त्याला परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मुळीच या शब्दातून पूर्णपणे किंवा बिलकुल असा अर्थ निघतो, जो क्रियेचे प्रमाण दर्शवितो. रात्री मी फक्त पाव खाऊन झोपलो या वाक्यातील पाव हा शब्द टिंब आहे. पाव हा शब्द नाम आहे. नाम एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे नाव सांगणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात. पाव हा शब्द एका खाद्यपदार्थाचे नाव आहे. तुम्हाला जेवण हवे की नाश्ता या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? तुम्हाला जेवण हवे की नाश्ता या वाक्यातील उभयान्वयी अव्यय विकल्पबोधक या प्रकारचे आहे. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय हे अव्यय दोन किंवा अधिक गोष्टींपैकी एकाची निवड किंवा पर्याय दर्शविते. की चा उपयोग. या वाक्यात की हे अव्यय जेवण आणि नाश्ता या दोन पर्यायांपैकी एक निवडण्यासाठी वापरले आहे. रामाचा भाऊ लक्ष्मण आहे या वाक्यात राम या शब्दाला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागते? या शब्दाला षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय लागते. षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्तीचा उपयोग नामाचे संबंध दर्शवण्यासाठी होतो. रामाचा या शब्दाचा अर्थ रामाचा संबंध असा आहे. षष्ठी विभक्तीत चा, ची, चे, च्या हे प्रत्यय नामाला लागतात. या वाक्यात रामाचा या शब्दातून राम आणि भाऊ यांच्यातील संबंध दर्शवला आहे, म्हणून रामाचा या शब्दाला षष्ठी विभक्तीचे प्रत्यय लागले आहे. अंबुज
या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. अंबुज या शब्दाला समानार्थी शब्द आहे पंकज. अंबुज या शब्दाचा समानार्थी शब्द पंकज आहे. अंबुज म्हणजेच पाण्यातून उत्पन्न झालेले, जलातून जन्मलेले. पंकज हाही शब्द पाण्यात चिखलात उगम पावणारा या अर्थाने वापरला जातो. दोन्ही शब्दांचे मुख्यतः कमळ, लोटस असा अर्थ होतो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.